अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकरिता अजून एक दिलासादायक बातमी समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर अतिवृष्टी जाहीर झाल्याच्या नंतर अतिवृष्टीचं अनुदान आणि रब्बीचं अनुदान वाटप वितरण सुरू झाल्याच्या नंतर जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हजारोच्या संख्येमध्ये शेतकरी बांधव असे होते की ज्यांना अतिवृष्टीचं सुद्धा अनुदान मिळालेलं नव्हतं आणि रब्बीचं सुद्धा अनुदान मिळालेलं नव्हतं। परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बीच्या अनुदानासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं होतं परंतु त्यांना रब्बीचं अनुदान आलेलं नव्हतं, त्या सर्व शेतकरी बांधवांना ई-केवायसी करायला सांगण्यात आलेलं होतं। परंतु ई-केवायसी करण्याचं सांगण्याच्या आल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केवायसी करूनही 15-15 दिवस झाले होते, त्यांना रब्बीचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नव्हतं, त्या वितरणाला सुरुवात झालेली नव्हती। परंतु आता या प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे आणि रब्बीचं जे अनुदान बाकी होतं, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या होत्या आणि त्यांना रब्बीचं अनुदान मिळालेलं नव्हतं, त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे अनुदान वितरणाकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। दिनांक 4 डिसेंबर 2025 रोज गुरुवारपासूनच खूप साऱ्या म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचं अनुदान आलेलं होतं आणि रब्बीचं अनुदान न येऊन त्यांनी केवायसी केल्या होत्या आणि ते रब्बीच्या अनुदानाची वाट पाहत होते, त्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपापले बँक अकाउंट चेक करावे, त्यांचे खाते चेक करावे, त्याच्या पासबुकवर एंट्र्या घ्याव्या आणि बघावं की त्यांच्या रब्बीचे अनुदान आलेले आहे किंवा नाही। रब्बीचं अनुदान जाहीर करत असताना 10,000 रुपये हेक्टरी सांगण्यात आलेलं होतं, परंतु या अगोदरच आपण पाहिलं होतं की रब्बीचं अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना 10,000 रुपयाप्रमाणे आलेलं नव्हतं। कुणाला 7, कुणाला 7.5, कुणाला 8,000 रुपये या प्रमाणामध्ये आलेलं होतं। तर 2 हेक्टरवाल्या बऱ्याचशा जणांना 16,000, काही शेतकऱ्यांना 20,000 सुद्धा आलेलं होतं। तर आता ज्या शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान आलेलं नव्हतं पण केवायसी केल्या त्यांनी त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपापले खाते चेक करावे मित्रांनो। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलेलं नसेल, या 2-3 दिवसामध्ये जवळपास येऊन जाईल, कारण की याची 6 तारीख आहे, 4 तारखेपासूनच ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती। आज जवळपास 3रा दिवस आहे, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म्हणजे ई-केवायसी करून न आलेल्या आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीचं अनुदान आलेलं आहे, सुरुवात झालेली आहे वितरणाला। तुम्ही सर्वांनी आपापले खाते चेक करून घ्या मित्रांनो। आणि ज्या शेतकऱ्यांना आले त्या शेतकऱ्यांनी सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कोणत्या जिल्ह्यामधून आपण आहात आणि आपल्याला अनुदान आले का, आणि वेळप्रसंगी तुम्ही जर सांगू शकले तर तुमची रक्कम सुद्धा तुमच्या हेक्टरप्रमाणे सांगा। आणि ज्या शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान अजून आलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियेमध्ये नक्कीच कळवायचं आहे की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून आपण आहात आणि तुम्हाला हे अनुदान आलेलं आहे किंवा नाही आहे। तर मित्र, आशा करतो की आपणा सर्वांना रब्बीच्या अनुदानासंदर्भातला हा जो व्हिडिओ, ही जी माहिती आहे ही महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि वेळप्रसंगी अशीच माहिती आपणापर्यंत मी वेळोवेळी महत्त्वपूर्ण माहिती, विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, प्रयत्न करेन मित्रांनो। आणि या प्रयत्न माझे पूर्ण व्हावे याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा रब्बीच्या अनुदानासंदर्भातली माहिती मिळेल मित्रांनो। तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग माहिती सोबत तुमच्या शेतकरी बांधवांकरिता। तोपर्यंत धन्यवाद मित्र।